काल रात्री पुण्यामध्ये या नवरा बायकोबरोबर अतिशय दुर्दैवी घटना घडली। घरी मुलं आईवडिलांची वाट पाहत होते, परंतु आईवडील घरी आलेच नाही। काल रात्री पुणे कोथरूडमध्ये मनसेचे पदाधिकारी आणि त्यांच्या पत्नीबरोबर नेमकं काय घडलं, चला पाहूया। गीतांजली श्रीकांत अंबरराळे, वय वर्ष 35 असं पत्नीचे नाव, तर श्रीकांत संभाजी अंबरराळे, वय वर्ष 43 असे पतीचे नाव। घरी मुलगा मुलगी आई वडील असा त्यांचा परिवार। काल रात्री हे दोघेही नवरा बायको गणपती निमित्ताने एका पाहुण्याकडे कार्यक्रमासाठी गेले होते। 9:30च्या दरम्यान ते पुन्हा आपल्या घराकडे निघाले। लहान मुलांनी आईला फोन करून सांगितले, मला आईस्क्रीम आणि खाऊ घेऊन ये, परंतु हा फोन चिमुरड्याचा शेवटचा फोन ठरला। त्याला कधी आईबरोबर पुन्हा बोलताच आले नाही। पुणे कर्वे रोडवरील पौड फाटा येथे सिग्नलला हे नवरा बायको उभा होते। त्यावेळेस दारूच्या नशेत असलेल्या डंपर चालकाने 2 ते 3 टू व्हीलर वाल्यांना धडक दिली। यामध्ये 35 वर्षीय गीतांजली यांचा जागीच मृत्यू झाला, तर मनसेचे कार्यकर्ता असलेले श्रीकांत या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले।